नमस्कार, मी उज्ज्वला. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. श्रावण महिना चालू झाल्यापासून आपण प्रत्येक सोमवारी उपवास सोडण्यासाठी सात्विक आणि मराठमोळी थाळी इथे दाखवत होतो. आज आपण श्रावण महिन्यातला शेवटचा चौथा सोमवार विशेष उपवास सोडण्यासाठी सात्विक आणि मराठमोळी अशी आपण साग्र संगीत थाळी इथे बघणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडली तर लाईक शेअर नक्की करा. चला, कोणताही वेळ न घेता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे मी छोले घेतलेले. सगळ्यात पहिलं आपल्याला जेव्हा छोलेची भाजी बनवायची तेव्हा छोले आदल्या दिवशी रात्रीचे भिजत घालायचे, म्हणजे दुसऱ्या दिवशी करता येतात. छोले इथे चांगले भिजून घेतलेले. त्यानंतर स्वच्छ धुवून त्यामध्ये खडा मसाला घालायचा आहे. चिमूटभर सोडा घालायचा. सोडा घातल्यामुळे छोले चांगले मऊसूत शिजले जातात. थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि धने पावडर आणि मीठ अर्धा चमचा घालून हलवून घ्यायचं आणि छोले इथे आपल्याला शिजायला लावायचे. 7-8 शिट्ट्या होईपर्यंत छोले इथे शिजून घ्यायचे. तोपर्यंत मसाला बनवून घेऊ. धने, जिरे, बडीशेप घेतलेले, बेडगी मिरची मी इथे घेतलेली आहे. त्यानंतर खोबरं घेतलेले, काजू घेतलेले, पांढरे तीळ घेतलेले, मगज घेतलेले, थोडी फुटाणा डाळ घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे, आलं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि कोथिंबीर घेतलेली. आज आपण इथे कांद्याचा आणि लसणाचा वापर करणार नाही. कांदा घालणार नाही, त्यामुळे मी इथे खोबरं घेतलेलं आहे आणि बाकीचे जरासा फुटाणा डाळ घेतलेली, जेणेकरून आपल्या भाजीला चांगली अशी ग्रेव्ही यावा. किंवा तुम्ही सणासुदीला कांदा लसूण विरहित जर तुम्ही कोणती भाजी बनवणार असाल तर त्या भाजीसाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने मसाला बनवला तरी चालेल. सगळ्यात पहिलं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं चांगलं भाजलं की त्यामध्ये बाकीचे जे आपण मसाले घेतलेले कोरडे ते घालून आपल्याला तेल न घालताच कोरडे हे आपल्याला इथे चांगले गवळे गवळे भाजून घ्यायचे. तर मसाला हा आपला इथे भाजून झालेला आहे. त्यानंतर आपण यामध्येच टोमॅटो, आलं, 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे, ते घालून घ्यायचं. 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि 1 पळी तेल घालून आपल्याला टोमॅटो चांगला शिजून घ्यायचा, जोपर्यंत टोमॅटोचा असा गाळ होत नाही तोपर्यंत. तर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो आपला चांगला आपण भाजून घेतलेला आहे. आता आपण जो मसाला कोरडा भाजून घेतला होता तो सगळ्यात पहिला आपण इथे कोरडा वाटून घेणार आहे. जेणेकरून काय होतं, कोरडा वाटला की खोबरंही चांगलं बारीक होतं आणि बाकीच्याही मसाल्यांचं चांगलं बारीक अशी पावडर होते. आणि नंतर आपल्याला टोमॅटोचा जो मसाला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि जितकं तुम्हाला बारीक असं वाटता येईल ग्रेव्हीसारखं तेवढं बारीक तुम्ही इथे वाटून घ्यायचं आहे. आता मसाला आपला इथे वाटून तयार झालेला आहे. छोलेसुद्धा आपल्या इथे चांगले मऊसूत शिजले गेलेले आहे. आता आपण इथे छोलेला डायरेक्ट तडका देऊन घेणार आहे. तर छोलेची भाजी बनवताना थोडंसं तेलाचा वापर जास्त करायचा. त्यामध्ये फक्त आपल्याला 1 चमचा जिरे घालायची आहे आणि गॅस बारीक करून लाल तिखट घालायचं. बेडगीचं लाल तिखट घालायचं, त्यामुळे कलर चांगला येतो. लाल तिखट तेलात घातलं की लगेच थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं, म्हणजे मसाला जळला जात नाही आणि ग्रेव्हीला चांगला कलर येतो. केलेला वाटण मसाला यामध्ये घालायचा आहे. आता तुम्हाला किती लोकांसाठी तुम्ही बनवताय त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाला घालू शकता. कोथिंबीर घालायची आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये हलवून घ्यायचं आणि मीठ घालायचं. आता यामध्ये मी घातलं आहे धना पावडर घातलेली आहे, हळद, हिंग घातलेला आहे, खडा मसाला घातलेला आहे आणि जो कांदा लसूण ज्या मसाल्यात नसतो तो मसाला तुम्ही इथे घालू शकता. छोले मसाला मी इथे घातलेला नाही आहे. त्यानंतर हलवून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि चांगली आपल्याला ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत शिजून द्यायची. तेल सुटेपर्यंत शिजून घेतली की आपल्याला त्यामध्ये शिजून घेतलेले छोले घालायचे. आता किती घट्ट बनवायचं आहे किंवा किती पातळ पाहिजे, लपथपीत पाहिजे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी यामध्ये कमी जास्त करू शकता. एक चांगली उकळी घ्यायची. उकळी आली की 10 मिनटं तसंच बारीक गॅसवरती उकळतं ठेवायचं, म्हणजे कलर तरी खूप छान येते. तर इथे झाली छोलेची भाजी बनवून. आता आपण वरण डाळसुद्धा मी इथे शिजून घेतली होती. फक्त मुगाच्या डाळीमध्ये हळद, मीठ, हिंग आणि तेल घालून शिजून घेतलेली आहे.
तडक्यासाठी आपण लसणाचा वापर करत नाही. 2 पळ्या तेल घालून जिरी मोहरी घातलेले, टोमॅटो, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे, कोथिंबीर घालून घ्यायची आणि हा आपल्याला चांगला मसाला परतून घ्यायचा. परतल्याच्या नंतर जी शिजवलेली डाळ आहे ती चांगली आपल्याला इथे हटवून घ्यायची आणि हटवल्याच्या नंतर आपल्याला ती यामध्ये घालून घ्यायची किंवा तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि पाण्याला उकळी आली की मग तुम्ही शिजवलेली डाळ यामध्ये घालू शकता. तर इथे शिजवलेली डाळ घालून घेतलेले, पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि वरणाला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे. थोडंसं आपण जिरा राईस बनवणार आहे त्यामुळे वरण इथे थोडंसं आपल्याला घट्टच बनवून घ्यायचं आहे. वरण बनवून तयार झालेलं आहे. उकडलेला बटाटा मी गार करून घेतलेला आहे आणि नंतर सुरीने त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहे, जेणेकरून बटाट्याची भाजी अशी चिकट होऊ नये म्हणून मी बटाट्याची भाजी अशी बनवलेली आहे. त्यानंतर आलं, हिरव्या मिरच्या, जिरे आणि मिठाचा ठेचा बनवून घेतलेला आहे. 2 पळ्या तेल घालायचं, जिरी मोहरी घालायची, जो बनवलेला ठेचा आहे तो यामध्ये घालायचा आहे, कढीपत्ता घालायचा आहे, हिरवी ते कोथिंबीर घालायची आणि मग बटाटा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. हळद हिंग यामध्ये घाला आणि मीठ चवीप्रमाणे घालून भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि त्यानंतर 5 मिनिटभर झाकण ठेवून चांगली भाजी परतून घ्यायची. सगळ्यात शेवटी तुम्हाला आता बाजारात कोथिंबीर भरपूर आहे आणि स्वस्तसुद्धा आहे, तर भरपूर मी कोथिंबीर वापरलेली आहे. बटाट्याची भाजी बनवून झालेली आहे. आता इथे मी एक मोठी वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ 2-3 पाण्याने चांगला धुवून घ्यायचा. धुवून घेतल्याच्या नंतर पाणी पूर्ण निथळून घ्यायचं. इकडे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे. 1 पळी तेल घालायचं आहे, अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबू घातल्यामुळे काय होतं, लिंबाचा रस घातल्यामुळे भात मोकळा सुटसुटीत आणि पांढरं शुभ्र होतो. जो खडा मसाला आपण घालणार आहे त्याचा पिवळसर कलर उतरतो भातावरती, मग भात आपला पिवळसर दिसतो, पण लिंबू घातल्यामुळे मग भात तसा पिवळसर दिसत नाही. खडा मसाला घालून घ्यायचा आहे, मीठ घालून घेतलेले, पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की मग जो धुवून घेतलेला तांदूळ आहे तो आपल्याला पूर्ण यामध्ये घालून घ्यायचा आणि परत एकदा आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी आल्याच्या नंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं. झाकण ठेवलं की अर्धवट थोडंसं ते उघडं ठेवायचं म्हणजे भात उतू येणार नाही. अधनं-मधनं चेक करायचं की आपला तांदूळ किती शिजला गेलेला आहे. आपल्याला जिरा राईस करताना साधारणतः फक्त आपल्याला तो 60 ते 70% एवढा शिजून घ्यायचा आहे, कारण नंतर सुद्धा आपण तडका देताना त्याला थोडासा वाफवणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला भात चांगला शिजला गेलेला आहे, म्हणजे अर्धवट इथे आपण शिजून घेतलेला आहे. चाळणी एका पातेल्यात ठेवलेली आहे आणि मग चाळणीमध्ये आपल्याला तो व्यवस्थित आपल्याला वेळून घ्यायचा आणि वरून झाकण ठेवून आपल्याला गार होईपर्यंत साईडला ठेवायचा. आता भात आपण वेळून घेतलेला आहे, तोपर्यंत आपण शेवयांची खीर बनवतो आहे. इथे मी घेतलेली आहे मलई, घेतलेली आहे साखर, शेवई, तूप घेतलेले आहे, इलायची पावडर घेतलेली आहे आणि हे ड्रायफ्रूट घेतलेले. एवढं साहित्य आपल्याला इथे, दूध घेतलेले, एवढं साहित्य आपल्याला खीर बनवताना लागणार आहे. कढईमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट घातलं की चांगल्या तुपामध्ये भाजून घ्यायचं. त्यानंतर शेवई घालायची. शेवईसुद्धा तुपामध्ये चांगली असा खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायची. भाजल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जी आपण मलई घेतलेली ती मलई यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. इलायची पावडर घालून घेतलेली आहे आणि नंतर गरम केलेलं दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. आता इथे आपण दूध घालून घेतलेले. आता इथे शेवई आपल्याला किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. एकदा खिरीला उकळी आली की मग आपल्याला त्यामध्ये साखर घालायची. साखरेचं सुद्धा प्रमाण तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही घालू शकता. नंतर 10 मिनटं आपल्याला तिला अशी उकळती ठेवायची म्हणजे घट्टसरपणा येतो. खीर बनवून तयार झालेली आहे. आता आपण पुऱ्यांसाठी पीठ मळून घेतोय. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एक छोटी वाटी मी इथे रवा घेतलेला आहे. थोडासा चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा साखर घेतलेली आहे. पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि पाणी घालून
घट्टसर असं आपल्याला पुरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. पुरीसाठी पीठ मळतोय त्यामुळे घट्टसर मळा, पातळ मळू नका. पातळ जर मळलं तर तुमची पुरी जी आहे ती तेलकट होऊ शकते आणि पाहिजे तशी ती कुरकुरीत होणार नाही. तर इथे पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. फक्त 10-1 मिनिट पीठ आपल्याला भिजत घालायचे. पीठ भिजत तवर आपण इथे भज्यांसाठी पीठ घालून घेणार आहे. बेसन पीठ घेतलेले, कोथिंबीर भरपूर घालायची, हळद हिंग आपल्याला यामध्ये घालायचे, ओवा घालायचा आहे, चिमूटभर आपल्याला सोडा यामध्ये घालायचा आहे आणि जो आपण मिरचीचा ठेचा बनवून घेतला होता बटाट्याच्या भाजीसाठी तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि मीठ घालायचे चवीप्रमाणे आणि पाणी घालून आपल्याला हे पीठ आपल्याला घालून घ्यायचे. आता आपण ही कोथिंबीर घालून भजी बनवतोय, गोळी भजी, त्यामुळे आपल्याला यामध्ये सोडा आवर्जून वापरायचा आहे आणि हे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट घालवायचं नाही. तर या पद्धतीने घालून घ्यायचं. पीठ घालून झालेलं आहे तोपर्यंत आपला भात सुद्धा गार झालेला आहे. इथे बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे. आता आपण भाताला जिरीचा तडका देणार आहे. जिरा राईस बनवताना शक्यतो बटरचा तुम्ही वापर करू शकता किंवा डायरेक्ट तेलाचाच वापर करा. जिरी भरपूर घाला, कारण जिरा राईस म्हटलं किंवा जिरीचं प्रमाण खूप येतं त्यामध्ये. नंतरनं थोडंसं चवीप्रमाणे तुम्हाला वाटलं तर मीठ घाला आणि व्यवस्थित भात हलवून घेतल्याच्या नंतरनं झाकण ठेवा. गॅस बारीक करा आणि 5-6 मिनटं तरी वाफेवरती तो वाफवून द्या, म्हणजे व्यवस्थित त्याच्यातला जो कडकपणा असतो तो नरम होतो आणि भात चांगला मोकळा झाला तरी एकदम मऊसूत होतो. तर इथे झाला आहे आपला जिरा राईस बनून तयार. आता भरपूर यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. जिरा राईस बनवताना त्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून घालायची, भरपूर घाला, तुम्हाला जेवढी घालायची तेवढी, काहीच हरकत नाही. तर इथे झाला जिरा राईस बनून तयार झालेला आहे. आता आपण भजी डायरेक्ट पटकनी तळून घेणार आहे. भजी तळताना तेल चांगलं गरम पाहिजे आणि थोडं थोडं पीठ घालायचं आणि असं गोल आकारावरती 3 बोटांमध्ये पीठ घेऊन सोडायचं, म्हणजे भजी चांगली गोल गरगरीत येतात आणि छान अशी त्याला आकार येतो. भजी तळताना तेलामध्ये बसतील तेवढीच घाला आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे. नंतरनं चांगला मिडियम गॅसवरती जरासं त्याला सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्या. तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी आपली ही भजी बनून तयार होते. आता ह्या भजी बनवताना जर तुम्हाला ती प्लेन बनवायची नसेल तर तुम्ही यामध्ये कोबी किंवा थोडासा बटाटा किसून सुद्धा घालू शकता आणि अशी पण बनवू शकता किंवा अशी पण तुम्ही बनवू शकता. तर इथे बघू शकताय किती छान अशी पोकळ आणि जाळी अशी भज्यांना आलेली. तर भजी आपली बनवून तयार झालेली. आता आपण डायरेक्ट पुऱ्या, शेवटी आपण पुऱ्या बनवायला ठेवल्या होत्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा स्वयंपाक मोठा असेल तर पुरीसाठी पीठ पहिलंच मळून नका ठेवू, कारण पुरीसाठी पीठ जास्त वेळ भिजत ठेवायची काहीच आवश्यकता नसते. 10-1 मिनिट खूप होतात त्याला, त्यामुळे सगळ्यात शेवटी तुम्ही पुरीचं पीठ मळून ठेवलं तरी चालेल. आणि त्यामध्ये रवा आणि थोडीशी साखर घालायला अजिबात विसरू नका. साखरेमुळे कलर खूप छान येतो आणि रव्यामुळे पुरी चांगली टम फुगते, थोडासा तिला कुरकुरीतपणा येतो, तेलकट अजिबात होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरीचं पीठ मळताना चांगलं घट्टसर असं मळून घ्या, म्हणजे जास्त कडक नका मळू पण पातळही मळू नका. पुरी इथे चपाती लाटून घेतलेली आहे. चपाती आपण नेहमीची चपाती बनवतो त्यापेक्षा थोडीशी जाड लाटायची, म्हणजे पुरी चांगली टम फुगते. आणि एका वाटीच्या साहाय्याने पुरी इथे कट करून घेतलेली आहे. पुरी तळताना तेल चांगलं गरम पाहिजे, म्हणजे पुरी चांगली पटकनी फुगली जाते, तिला चांगला कलर येतो आणि तेलकट अजिबात होत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता आपली पुऱ्या ज्या आहे ना ते तेलकट झालेल्या नाही आहे, चांगल्या मऊ झालेल्या आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगल्या टम फुगल्या गेलेल्या आहेत. तर ह्या झाल्या आपल्या पुऱ्या बनवून तयार. आता आपण बनवूया उपवास सोडण्यासाठी थाळी. सगळ्यात पहिलं भाताने सुरुवात करते, मग त्यानंतर वरण, छोलेची भाजी आहे, छान घट्टसर अशी आपली दुधातली खीर आपण इथे बनवून घेतलेली आहे, बटाट्याची भाजी आपण इथे बनवून घेतलेली आहे, भजी बनवून घेतलेली आहे, पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे, पापड इथे आपण
तळून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपण इथे श्रावणी सोमवारचा 4था सोमवारचा उपवास सोडण्यासाठी छान अशी सात्विक थाळी बनवून